तो आइए सरहद पुणे की ओर से आयोजित किए गए आज के इस राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्कार के लिए आए हुए हमारे मुख्य अतिथिगण आगमन हो चुका है। मैं चाहूंगा कि जोरदार तालियों के साथ जी कानेटकर, पद्मश्री डॉक्टर प्रताप सिंह जी जाधव, शहनवाज जी शाह, आज के समारोह के हमारे चीफ गेस्ट अभय जी फिरोदिया, इन सब का आगमन मंच पर हो गया है। डॉक्टर शैलेश जी पगारिया, इन सभी महानुभावों से मैं विनती करूंगा कृपया आप मंच पर स्थानापन्न हो जाएं, बैठ जाएं। कारगिल विजय दिन रजत महोत्सव का ये आरंभ हो चुका है। 25वें साल में हम सभी जा रहे हैं, तो मैं चाहूंगा कि इस रजत महोत्सव के लिए भी हम जोरदार तालियों की गूंज जरूर करेंगे। इसका आरंभ हो चुका है। जिस तरह से आप सभी जानते हैं कि 26 जुलाई 1999 के दिन भारतीय सेना के जाबाज सिपाहियों ने दुश्मन के खिलाफ यह शानदार जीत हासिल की थी। दुर्भाग्यवश इस लड़ाई में हमारे कुछ बहादुर सेनानियों ने अपनी जान कुर्बान कर दी। हम सबका यह परम कर्तव्य है इन शहीदों को हमारी आखिरी सांस तक हमेशा हमेशा याद करेंगे। जो देश के लिए शहीद हुए हैं उनको मेरा सलाम है। अपने खून से जिस जमीन को सींचा है उन बहादुरों को हमारा सलाम है, उन बहादुरों को हमारा सलाम है। आज के इस कार्यक्रम का आगाज करने से पहले मैं चाहूंगा कि एक बार हम सभी जोरदार हमारे भारत माता की गुणगान करेंगे, उसका गौरव करेंगे। बोले मेरे साथ, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बहुत बहुत धन्यवाद। तो आइए, जो हमारी भारतीय संस्कृति परंपरा कि अतिथि देवो भव, इस संस्कृति के अनुसार आज के हमारे इस समारोह के प्रमुख अतिथिगण, इनका परिचय और इनका सम्मान और स्वागत किया जाएगा। सबसे पहले मैं विनती करूंगा सरहद पुणे की ओर से डॉक्टर शैलेश जी पगारिया इनको कि वो आदरणीय चंद्रकांत दादा पाटिल उनका स्वागत और सम्मान करें। आपल्या महाराष्ट्राला एक असं सुसंस्कृत मंत्री लाभलेले आहेत की ज्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे, उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग मंत्री, की आधी या सर्वांचा सन्मान करा। खरोखरच हा मोठेपणा सरकारमध्ये असलेल्या माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी दाखवलेला आहे। अभयजी विरोधिया, इनका स्वागत और सम्मान किया जा रहा है। फोर्स मोटर्स के चेयरमैन, सीईओ, इंडस्ट्रियलिस्ट और साथ ही साथ सामाजिक दायित्व निभाने वाले अभय जी विरोधिया। आज इस मंच पर एक से बढ़कर एक हस्तियां मौजूद है, उपस्थित है। अब इसके पश्चात मैं विनती करूंगा कि हमारे आदरणीय चंद्रकांत दादा पाटिल, इनका स्वागत और सम्मान किया जाए। पुण्यनगरीचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटिल। इसके पश्चात मैं माननीय सरदार संत सिंह जी मोखा, इनका स्वागत करना चाहूँगा। मैं अनुज जी नाहर, इनसे विनती करूँगा कि कृपया आप
आदरणीय सरदार संत सिंह जी मोखा, अध्यक्ष संत नामदेव कमेटी, इनका स्वागत और सम्मान करें। इन सभी महानुभावों का स्वागत और सम्मान, और आप सभी का भी मैं सरहद की ओर से मैं संतोष। सरहद माणसं जोडण्याचं कार्य करत आहेत, तसंच कार्य समाजामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे ओळखलं जातं ते म्हणजे वर्तमानपत्र। वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुद्धा समाजामध्ये जागृती आणि जिथं अन्याय होत असेल त्याच्यावर प्रहार करण्याची वृत्ती, आणि ही वृत्ती आजपर्यंत जोपासत आलेलं महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य असलेलं दैनिक म्हणजे दैनिक पुढारी। या दैनिक पुढारीचं हे समाजकार्य ज्यांच्यामुळं घडतंय ते आदरणीय पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंहजी जाधव सर यांना मी विनंती करणार आहे की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं। आज सरहद पुणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर, फिरोदियाजी, चंद्रकांत दादा, कानिटकरजी, सरदार मोखाजी, शाहनवाज शहा, कर्दळेंचे मित्र, त्याचप्रमाणे हा सरहद ही चालवणारे ज्याच्या पाठीमागं जी शक्ती आहे ते संजय नहार। या ठिकाणी मान्यवर बरेच आहेत, मी जास्त वेळ घेत नाही, कारण या कार्यक्रमाच्या ह्याच्यात मला जर सियाचीनबद्दल सांगायचं झालं तर, कारण मी इतक्या वेळा सियाचीनला गेलो की मला 1 तास लेक्चर द्यावं लागेल सियाचीनबद्दल, पण मला 5 मिनटं दिलेली आहेत, त्यामुळं मी 5 मिनट तर माझ्या सर इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सरहदचे सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू भगिनींनो, पहिल्या प्रथम सरहद या संस्थेने मला हा कारगिल विजय दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुरस्कार दिला, याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। मला या पुरस्काराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मला असं वाटतंय की मला पुरस्कार देताना दादा आता पुण्याला पालकमंत्री असल्यामुळे जवळजवळ पुण्यातले जे पुरस्कार मिळतात ते दादा असतातच मला पुरस्कार द्यायला। म्हणजे नुकताच मॅरियट मध्ये पुरस्कार दिला श्री रविशंकरींच्या हस्ते, त्यावेळेस चंद्रकांत दादाच होते। तर दादा हा सिलसिला आपला असाच चालू राहणार आहे। तर मी आज एवढंच म्हणेन की आता फिरोदियाजी किंवा आम्ही म्हणजे आम्ही आता समवयस्क आहोत, म्हणजे मी 78 ते 79, तर आम्हाला ह्या आपल्याला सियाचीनबद्दल थोडीशी माहिती असावी आणि तिथली काय परिस्थिती असावी हे मी थोडंसं विशद करणार आहे। आपल्याला कल्पना आहे की 1999ला म्हणजे पाकिस्ताननी ज्यावेळा म्हणजे त्याच्याही आधी वाजपेयी पंतप्रधान आणि वाजपेयींनी त्यावेळी दिल्ली ते लाहोर ही बससेवा सुरू केली, पहिल्यांदा ते गेले आणि त्यावेळेला त्यावेळचे पंतप्रधान त्यांनी 19 तोफांची सलामी देऊन वाजपेयींचं स्वागत केलं। परंतु पाकिस्तान तुम्हाला कल्पना आहे की दाखवण्याचे दात वेगळे, खाण्याचे वेगळे, त्यामुळं वाजपेयींची भेट झाली आणि थोड्याच महिन्यात 2-3 महिन्यात ज्या तोफांनी वाजपेयींना सलामी दिली त्याच तोफा भारताकडे वळल्या। ही पाकिस्तानची नीती। आणि 99ला हे युद्ध सुरू झालं कारगिलचं। पहिल्यांदा त्यांनी घुसखोर पाठवले,
नंतर घुसखोर नव्हतेच, ते पाकिस्तानी सैनिक घुसखोराच्या वेशात होते. आणि आपल्याला कल्पना आहे की आपण पाकिस्तानबरोबर एकूण 3 युद्ध केलेले आहेत. 65चं युद्ध, 71चं युद्ध आणि हे 99चं युद्ध. आणि यावेळेला त्यांनी टायगर हिल वगैरे महत्त्वाची आपली ताब्यात घेतली आणि त्यामुळं भारतीय सेनेला फार कडवी झुंज द्यावी लागली आणि जवळजवळ 567 जवान कामी आले, शहीद झाले, बरेच जखमी झाले. आणि त्यावेळेला जनरल दत्ता हे आर्मी वेलफेअर फंडाचे प्रमुख होते. तर त्यांनी सगळ्याच दैनिकांना पत्र पाठवलं होती, तसं आम्हालाही पत्र पाठवलं होतं की आर्मी वेलफेअर फंडासाठी आपण पैसे गोळा करावेत. तर मी त्याच वेळेला अशी नुकती एक घटना घडली की कोल्हापूरचे आमचे मेजर जनरल शिवाजीराव पाटील म्हणून आहेत. त्यांचा मुलगा कॅप्टन होता आणि तो सियाचीन ग्लेशियरवरच होता आणि त्याला गोळी लागली. त्यावेळेला ते शिवाजीराव पाटील माझ्याकडे आले. मला म्हणले असं असं झालेलं आहे आणि इथून त्याला तिथं काहीच वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही आहे आणि याला तिथून एकतर बेस कॅम्पला लेहला किंवा चंदीगडला एअरलिफ्ट करून न्यावं लागेल. मी लगेच माझ्या ऑफिसमधून त्यावेळेला नॉर्दर्न कमांड चीफ तिथं अर्जुन रे म्हणून होते, अर्जुन रेंना मी फोन केला आणि त्यांना विचारलं की तिथं वैद्यकीय सेवा काय आणि तुम्ही ह्याला कधी हलवणार. तर ते म्हणले, सर अनफॉर्च्युनेटली आय कॅनॉट लिफ्ट दिस बॉय फ्रॉम हिअर टू चंदीगड because the climatic conditions are not good and the chopper could not land. तर मी म्हणलं, जनरलजी यू डोंट हॅव एनी मेडिकल फॅसिलिटीज ओव्हर देअर. तर म्हणले, सॉरी देर आर नो मेडिकल फॅसिलिटीज ओव्हर हिअर. मी लगेच दुसरा फोन घेतला संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिसना. जॉर्ज साहेब चांगले माझे मित्र, त्यामुळे मी जॉर्ज साहेबांना विचारलं, जॉर्ज साहेब तिथं आपलं वैद्यकीय सेवा का नाही आहे. मला त्यांनी सांगितलं, बाळासाहेब वैद्यकीय सेवा नाही, हे मी बॉर्डरला जाऊन आलेलो आहे, पण ती जर मग मी म्हटलं तुम्ही तुरंत लवकर का करत नाही. तर मला म्हणले, माझी इच्छा आहे पण तुम्हाला सरकारी काम माहिती आहे, ह्या लाल फितीतून जायला अजून 3-4 वर्षे लागतील. मी कोल्हापूर जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा असल्यामुळं, म्हणजे आमच्याकडं टाकळी म्हणून गाव आहे, ते सैनिक टाकळीच म्हणतात त्याला, प्रत्येक घरातला जवान आहे. मी बऱ्याच ऑफिसर्सशी चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला सियाचीनला पोस्टिंग झालं की आम्ही परत येऊ याची शाश्वती नाही. त्यामुळं सियाचीनला जाण्याला प्रत्येक जणाच्या मनात ती एक भीती होती. मी जॉर्ज फर्नांडिसना फोन केला आणि त्यांना सांगितलं, जॉर्ज साहेब माझी इच्छा आहे की सियाचीनला हॉस्पिटल बांधण्याची. तर म्हणलं पुढारी कॉन्ट्रीब्यूट करेल आणि पुढारीचे वाचकही कॉन्ट्रीब्यूट करतील. त्यांनी सांगितलं चांगली कल्पना आहे आणि त्यांना मी सांगितलं मला इस्टिमेट पाठवून द्या. मग त्यांनी पाठवून दिलं. 2.5 कोटीचं काहीतरी ते इस्टिमेट होतं. पुढारीनं पैसे टाकले, जनतेला आवाहन केलं. अगदी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे सगळीकडच्या लोकांनी, म्हणजे आपल्या अगदी म्हणजे साध्या लोकांनी, म्हणजे लहान मुलांनी तर आपल्या खाऊचे पैसे दिले, ज्यांचं पेन्शन धारक आहेत त्यांनी पेन्शनचे पैसे दिले. अशी ती 2.5 कोटीची रक्कम एका महिन्यात जमा झाली. मी जॉर्ज फर्नांडिसना फोन केला. जॉर्ज साहेब तुम्ही ही रक्कम घ्यायला कोल्हापूरला या आणि अनाऊन्स करा की तुम्ही हॉस्पिटलसाठी वापरणार आहे. कारण आर्मी वेलफेअर फंडाला एकदा रक्कम गेली की ती कुठं गेली हे समजदार नाही, वापरली कुठं, मला हॉस्पिटल बांधायचं आहे. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे. मग ते कोचीनला होते, ते कोचीनहून गोव्याला आले. गोपीनाथ मुंडे त्यावेळेला इथं उपमुख्यमंत्री होते. मी गोपीनाथजींना सांगितले की तुम्ही महाराष्ट्र सरकारचं विमान घेऊन गोव्याला जा आणि त्यांना घेऊन या कोल्हापूरला. आले, त्यांच्याकडे आम्ही चेक हँडओव्हर केला DD. आणि कार्यक्रमात त्यावेळेला जे शहीद झाले होते त्यांच्या कुटुंबांना आम्ही मदत केली. आणि मग जॉर्ज साहेबांनी तिथं अनाऊन्स केलं की हे बाळासाहेब जाधवांची इच्छा आहे की हे हॉस्पिटल बांधावं आणि ही रक्कम हॉस्पिटलसाठीच वापरली जाईल. त्यानंतर कमिटी फॉर्म
केली गेली. चीफ ऑफ द आर्मी स्टाफ, नंतर डिफेन्स सेक्रेटरी, मी. पण मी त्यांना सांगितलं की मी कधी कारगिलला गेलेलो नाही आहे, त्यामुळे मला तिथली परिस्थिती माहीत नाही आहे, त्यामुळे तुम्ही दोघंच निर्णय घ्या. मग त्यांनी निर्णय घेतला. त्या वॉल्को कंपनीला हे केलं, जर्मन टेक्नॉलॉजी वापरली आणि त्या ठिकाणी त्यांनी, म्हणजे त्यावेळेला जनरल रे आणि ब्रिगेडियर देशपांडे म्हणून होते, या दोघांनी तिथं हॉस्पिटल उभा केलं की जे मेटल स्किन, ज्याला पॉलियुरिथिन म्हणतात, त्याच्या वॉल्स उभा करून, नंतर इन्सुलेटेड ग्लास यांनी उभा केलं. तुम्हाला कल्पना नाही, म्हणजे मी तिथं गेलेलो आहे म्हणून आपल्याला सांगतो की कारगिलला किंवा सियाचीनला म्हणजे तिथलं तापमान हे -40-50 असतं आणि तिथं तुम्ही विदाऊट ग्लोव्ज किंवा म्हणजे राहूच शकत नाही. एक तर प्राणवायू फार कमी असतो, म्हणजे जवळजवळ प्राणवायू 40% कमी असतो, त्यामुळं म्हणजे श्वास घेताना देखील दम लागतो. तर अशा परिस्थितीत तर मी ते हॉस्पिटल जनरल रे आणि यांनी लवकर बांधकाम केलं आणि मला जवाहरसाहेबांचा फोन आला की बाळासाहेब आपल्याला हॉस्पिटलच्या ओपनिंगला जायचं आहे, तुम्ही चला. तर मी म्हटलं जवाहरसाहेब आपण संरक्षण मंत्री आहेत, तुम्हीच जाऊन या. नहीं नहीं म्हणली, ये आपका अस्पताल है, आपको किसी भी आना पड़ेगा, मैं आपके सिवा नहीं जाऊंगा. मग मी गेलो दिल्लीला. पुण्यातच येऊन रात्रीच्या फ्लाईटनं जवाहरसाहेबांच्या घरी गेलो. मी, माझा मुलगा जो आता चेअरमन आहे पुढे, आम्ही सगळे, आणि जवाहरसाहेबांच्या घरीच राहिलो. दुसऱ्या दिवशी आम्ही एअरफोर्सच्या विमानांनी सकाळी 5:30ला निघालो. 7-7:30ला थॉईस म्हणून तिथं एअरपोर्ट आहे मिलिटरीचा, त्याच्यावर पोचलो. नंतर जवाहरसाहेबांनी आम्हाला जी पोस्ट आपण पाकिस्तानची घेतलेली होती ती हेलिकॉप्टरमधून फिरून दाखवली आणि परत आम्ही हॉस्पिटल ज्या ठिकाणी बांधलं आहे त्या ठिकाणी आम्ही आलो. तिथं गार्ड ऑफ ऑनर दिला गेला आणि हॉस्पिटलचं उद्घाटन केलं 18 नोव्हेंबर 2001ला. हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. आम्ही फिरलो, कारण त्यांना आम्ही जवाहरसाहेबांना सांगितलं होतं की हॉस्पिटल उद्घाटन आपण औपचारिक करू, पण सैनिकांच्यावर उपचार सुरू होऊ देत. आम्ही जेव्हा हॉस्पिटलचा 100 बेडचं मोठं हॉस्पिटल बांधलेलं आहे, आम्ही जेव्हा हॉस्पिटलचा राऊंड घेतला त्यावेळेला आम्हाला असं दिसलं की कुणाचं पाय एम्प्यूट केलेत, कुणाचे हात एम्प्यूट केलेत. कारण तिथं सगळ्यात मोठी ही कुठली आहे तर ह्या क्लायमेटिक कंडिशन्समुळं आज तिथं फ्रॉस्टबाईट, ज्याला हिमदंश आपण म्हणतो, पल्मनरी इडिमा, तर ह्या सगळ्या गोष्टी होत असल्यामुळं आणि -50 टेम्परेचर असल्यामुळं त्या हॉस्पिटलच्या छतावर देखील 1-1 फूट बर्फ साठलेला असतो. आणि उद्घाटन झालं आणि आम्ही नंतर तिथं मोठा कार्यक्रम झाला. म्हणजे सैनिक, ऑफिसर्स सगळेच होते, स्थानिक लोक होते, त्यांनी सद्भावनेचा संदेश दिला. आज असं झालं की ते हॉस्पिटलच्या वेळेला स्वतः जॉर्ज फर्नांडिस यांनी सांगितलं की ये अस्पताल भारतीय सेना के लिए संजीवनी है. आणि त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की आज मैं रक्षा मंत्री हूँ, कल मैं रक्षा मंत्री रहूँगा, नहीं रहूँगा, लेकिन ये पुढ़ारी का अस्पताल है और इसके ऊपर पुढ़ारी की निगरानी रहेगी. त्यामुळं आज तिथं चीफ ऑफ द आर्मी साहेब देखील बोलताना काय बोलले, नेचर कॉजेस मोर कॅज्युलिटीज दॅन बुलेट्स. म्हणजे निसर्गामुळे जास्त लोक हे होतात, बुलेट्समुळे नाही. तर त्या तुम्हाला सांगतो, त्या प्रत्येक सैनिक, जवान, अधिकारी माझी सिग्नेचर घेत होते, कारण त्यांना असं वाटलं की इतकं मोठं काम झालेलं आहे की आता आपल्याला. आणि मी ते काम करून आम्ही संध्याकाळी लेहला जाऊन परत दिल्लीत आलो. दिल्लीत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अधिवेशन सुरू होणार होतं 19 नोव्हेंबरला. जॉर्ज फर्नांडिस आम्ही गेलो त्यावेळेला देखील -10 टेम्परेचर होतं. तर जॉर्ज फर्नांडिस मला म्हटले, बाळासाहेब तुम्ही अधिवेशन सकाळी संपेल, तुम्ही दुपारी माझ्याकडे लंचला या. मी लंचला गेलो त्यांच्याकडं. तर त्यांनी मला सांगितले ह्या हॉस्पिटलमुळं फार सगळ्या माध्यमांच्यात आणि सगळ्यांच्यात चर्चा झाली की हे आता जगभर गेलं की म्हणजे सियाचीन हे हायेस्ट बॅटलफील्ड इन द वर्ल्ड, म्हणजे जगातली अत्युच्च रणभूमी हे हॉस्पिटल बांधलं गेलेलं आहे की जे लिम्का बुक्समध्ये गेलं, सगळ्या रेकॉर्ड्समध्ये गेलेलं आहे. तर जॉर्ज साहेबांनी मला सांगितलं की बाळासाहेब आपल्याला
हिथं आज तुम्ही हे हॉस्पिटल बांधलं, परंतु मला सकाळपासून जे फोन आले त्यात 2 महत्त्वाचे फोन आले. म्हटलं कोणाचे? तर मला म्हणले धीरूभाई अंबानींचा फोन आला की जर हॉस्पिटल बांधायचं होतं तर तुम्ही आम्हाला का सांगितलं नाही. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं नहीं नहीं, ये मेरी कल्पना नहीं थी, ये कल्पना पुढारी के संपादक जादव जी की थी, इसलिए मैं आपको नहीं दे सका. नंतर टाइम्स ऑफ इंडियाचे समीर जैन त्यांचाही फोन आला. तर ते आज ते हॉस्पिटल मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की जॉर्ज फर्नांडिस हे एकमेव संरक्षण मंत्री होऊन गेले की ज्यांनी खरोखर सैनिकांच्याकडे लक्ष दिलं. आपल्याकडं नाहीतर यशवंतराव चव्हाणांच्यापासून शरद पवारांच्यावर बरेच संरक्षण मंत्री झाले, पण आत्तापर्यंत या कोणी जवान तिथं शहीद झाला तर फक्त त्याच्या फॅमिलीला कळवत असत तार एक पाठवून, आणि जो काय अंत्यविधी आहे तो तिथंच करत असत. जॉर्ज फर्नांडिसनी पहिला निर्णय घेतला की प्रत्येक शहीदाचं शव त्याच्या गावी पाठवून शासकीय इतमामात त्याचा सगळा अंत्यविधी करायचा. आणि इतकंच करून ते थांबलं नाही, तर त्यांनी दुसरा निर्णय घेतला की त्यांच्या कुटुंबियांना म्हणजे पेट्रोल पंप किंवा असं काहीतरी द्यायचं की ज्यांनी त्यांचा उदरनिर्वाह सुरू होऊ शकेल. मी तुम्हाला इतकंच सांगतो की तिथं हिंदीतच भाषण करावं लागलं हे होतं, पण मी जे त्या सियाचीनमध्ये जे बोललो तेच मला हितही दोहरावं असं वाटतंय. स्वामी विवेकानंदांचे भाऊ भुवनेश्वरी यांनी या सैनिकांची इच्छा काय असते या आपल्या भारतीय सैनिकांची फार चांगले उद्गार काढलेत. ते म्हणतात, मी हे सैनिक म्हणतो असं त्यांनी दाखवलं, न इज्जत दे न आजमत दे, न इज्जत दे न आजमत दे, न सूरत दे न सीरत दे, न सूरत दे न सीरत दे, बस वतन के वास्ते, बस वतन के वास्ते या रब म्हणजे खुदा मरने की मुहूर्त दे. तर आपले हे जवान तिथं एक लक्षात ठेवा, आपण इथं दिवाळी साजरी करतो, दसरा साजरा करतो, ईद साजरी करतो, ख्रिसमस साजरा करतो. हे कशामुळं? तिथं जवान ते लढतायत म्हणून आपण करू शकतो. वरच्या पोस्टला म्हणजे 20,000 22,000 पोस्टला तिथं जवानाला जास्त ठेवू शकत नाही तुम्ही. म्हणजे 3 दिवस पोस्टिंग दिलं जातं, खाली आणलं जातं, त्यांना काही पोचवलं जात नाही. पॅकेट्स एअरलिफ्ट म्हणजे त्यांना सुकामेवा वगैरे असं टाकलं जातं. म्हणजे अशी क्लायमेटिक कंडिशन्स आहे. म्हणजे मी हॉस्पिटलचा हे घेताना तो एका जवानाचे दोन्ही पाय पूर्ण कट केलेले होते. मी म्हटलं ऐसा कैसा हो गया. तर ते जो दरीत पडला त्याला तिथनं कळवायलाच म्हणजे त्याला 2 दिवस गेले, त्याला तोपर्यंत जरा जरी फ्रॉस्टबाईट झाला. लक्षात घ्या मग मित्रांनो, जर तुमचं एखादं बोट उघडं राहिलं, म्हणजे एक घडलेली घटना तिथं सांगितली की त्या एका कमांडिंग ऑफिसरला एक कॉफी घ्यायची होती आणि त्यानं कॉफी घेताना चुकून ग्लोव्ज काढले, तो फ्रॉस्टबाईट झाला, पूर्ण बॉडी फ्रॉस्टबाईट झाली, गँग्रीन होतं आणि ही डाईड ऑन द स्पॉट. म्हणजे तिथं इतकी हे आहे, म्हणजे पूर्ण प्रतिकूल परिस्थितीशी लढा द्यावा लागतो. आणि हे हॉस्पिटल बांधल्यानंतर आज तुम्हाला सांगतो तिथं काय होत होतं, तर या जवानांना एअरलिफ्ट करायचं, तिथून चंदीगडला आणायचं. चंदीगडला आणायला प्रत्येक जवानाला 50,000 खर्च लागत होता. खर्च सोडून द्या, परंतु तो जवान जगेल का नाही हे सांगता येत नव्हतं. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये तिथं हॉस्पिटलची फार गरज होती. ते आपण म्हणजे मराठी माणसाने ते हॉस्पिटल बांधलेलं आहे. त्यामुळं त्या हॉस्पिटलला जे कोणी जातात महाराष्ट्रातून त्याला फक्त पुढारीचं पत्र लागतं तरच ते एंट्री देतात, कारण प्रोहिबिटेड एरिया आहे. पण जॉर्ज फर्नांडिसने जे सांगितलं कि पुढारी का अस्पताल है, इसके ऊपर पुढारी की निगरानी रहेगी, मी ठरवलं
की ठीक आहे आता एक वेळ आपण हे ना पैसे दिले, पण मी मिलिटरीबरोबर आमचा टायअप करून टाकला की त्या हॉस्पिटलला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी हा पुढारी आपल्या CSR फंडातून देईल. त्यामुळं आपण आजपर्यंत देखील म्हणजे आत्ताच एक 8 दिवसापूर्वी त्यांची आणखी काहीतरी डिमांड आली, आम्ही पैसे पाठवून दिले. कारण तिथं काय लागले सांगता येत नाही. म्हणजे गेल्या वर्षी त्यांना इलेक्ट्रॉनिक ब्लँकेट्स पाहिजे होती. मी तर कधी इलेक्ट्रॉनिक ब्लँकेट्स बघितलेले नाहीत. इथं नाहीत मिळत म्हटल्यानंतर मग आम्ही स्वित्झर्लंडला वगैरे बाहेर चौकशी केली. मग तिथं ती इलेक्ट्रॉनिक ब्लँकेट्स मिळाली. तिथून मग घेऊन आम्ही हॉस्पिटलकडे पाठवले गेले. त्यानंतर म्हणजे ही जी जवान आहेत, मला या जवानांच्याबद्दल खरोखरच हे वाटतं की हा आपला भारतीय जवान कसा आहे. म्हणजे जवानाच्याबद्दल मी एवढंच म्हणेन, म्हणजे जसं एक तुफान असतं, जो किनारे से टकराता है, जो किनारे से टकराता है उसे कहते हैं तूफान, उसे कहते हैं तूफान. और जो तूफान से टकराता है, जो तूफान से टकराता है उसे कहते हैं जवान. तर मला ह्या जवानांच्याबद्दल आपण इतकं कृतज्ञ पाहिजे की ते आहेत म्हणून आपण आहोत. त्या पूर्णपणे एक तुम्ही लक्षात ठेवा की आपली जेवढी म्हणजे आज तिथं युद्ध सुरू आहे कुठं, युक्रेन आणि रशिया. युक्रेनचे लोक आजूबाजूच्या प्रदेशात किंवा देशात गेले. समजा उद्या आपल्या इथं युद्ध सुरू झालं आणि आपल्याला कुठं बाहेर कुठल्या राष्ट्रात जायचं झालं तर कुठं जाणार तुम्ही? पाकिस्तान का चीन का ब्रह्मदेश का बांगलादेश का सिलोन? तुम्हाला एकही मित्र जवळ नाही आहे. त्यामुळं आत्ताचे जे सरकार आहे म्हणजे मोदीजींची मी मित्र म्हणून नव्हे, पण खरोखरच त्या माणसानं एवढ्या धाडसानं तिथं आणि गडकरी ते त्यांनी जे रोड्स केलेत, म्हणजे त्यावेळा मी पूर्वी गेलो त्यावेळा काहीच नव्हतं, पण नंतर देखील म्हणजे जॉर्ज फर्नांडिस हा असा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की एकच तो संरक्षण मंत्री झाला. मी ज्यावेळा पद्मश्रीच्या मला 2003मध्ये मला पद्मश्री मिळाली म्हटल्यानंतर मी मुंबईला गेलो, दिल्लीला गेलो. जॉर्ज साहेबांनी मला आदल्या दिवशी म्हणजे कार्यक्रम झाला त्या दिवशी मला आपल्याकडे जेवायला बोलवलं. तर मला म्हटले बाळासाहेब तुमचा उद्याचा कार्यक्रम काय नाही म्हटलं मी परत पुण्याला जाणार. नहीं म्हटले मैं कल जा रहा हूँ अस्पताल सियाचिन, आप आइए मेरे साथ. मग त्यांच्यावर परत गेलो. तर आता ज्या वेळा 10 वर्षे पूर्ण झाली त्या हॉस्पिटलला म्हणजे 2011ला, तर त्यावेळेला पारनाईक नॉर्दर्न कमांड चीफ होते. तर पारनाईक मला म्हटले जाधवसाहेब तुम्ही यायला पाहिजे. आम्ही हॉस्पिटलला आता 10 वर्षे झाले आहेत, दशक पूर्ती म्हणून आम्ही तुमचा तिथं जे हॉल ऑफ फेम आहे लेहला आणि हॉस्पिटलमध्ये तुमचं आम्ही तैलचित्र लावणार आहोत. तर मी म्हटलं जनरल साहेब तुम्हीच करा, मी येत नाही, आपणच करा. ते म्हटले नाही आपण आलं पाहिजे. मग आम्ही गेलो, तिथं कार्यक्रम झाला. त्यांनी जनरल साहेबांनी अनावरण केलं. मला ज्या वेळेला माझी मुलाखत सह्याद्री वाहिनीवर झाली त्यावेळेला त्याने विचारलं मला की तुमच्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता? त्यावेळेला मी झटकन सांगितलं की हे हॉस्पिटल उभा केलं हा माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण. तुम्हाला सांगतो की आज मी अब्दुल कलाम ज्यावेळेला राष्ट्रपती होते त्यांना मी पत्र पाठवलं आणि फोनवरही बोललो कि कलाम साहब मुझे लगता है कि आप अभी तक कोई भी प्रेसिडेंट वहाँ गया नहीं है, आप हॉस्पिटल को जाना चाहिए. पण अब्दुल कलाम हे असे होते, त्यांनी लगेच त्या हॉस्पिटलला गेले, भेट दिली, बघितलं. त्यांनी मला पत्र पाठवलं की तुम्ही बांधलेल्या हॉस्पिटलमुळं आत्तापर्यंत 45,000 जवान इथून बरे होऊन बाहेर पडले. आता मी ह्या कार्यक्रमाला यायचं म्हटल्यानंतर आमच्या म्हणजे सियाचीन अस्पताल
आणि आदमपूरचं मिलिटरी हेडक्वार्टर्स यांच्यात आणि आमच्यात हॉटलाईन टाकलेली आहे पुढे. त्यामुळं प्रत्येक गोष्ट आता तिथं त्यांना काश्मीरमध्ये मोठाच्या मोठा झेंडा लावायचा आहे. त्यांनी मला कमांडिंग ऑफिसरनी पाठवलं. ठीक आहे म्हटलं, तुम्ही सुरू करा, आम्ही लगेच पाठवतो. म्हणजे त्यांना 25 लाख रुपये आम्ही पाठवून दिले. ते सगळ्यात उंच झेंडा तिथं काश्मीरला लावत आहेत. तर आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या जवानांच्या बाबतीत आज जे संजय नहार करतायत, मी संजय नहार आणि त्यांच्या पूर्ण टीमला म्हणजे त्यांचं अभिनंदन करतो, जाहीर अभिनंदन करतो की हा उपक्रम तुम्ही घेतलेला आहे तो फार चांगला, संजयजी फार चांगला उपक्रम आहे. कारण आपल्याला या तरुणांना म्हणजे आज फक्त आपण तिथं आम्ही गेलो तेव्हा बघितलं, म्हणजे तिथं लोकल देखील लोक जे राहतात तर एवढ्या कडक थंडीमध्ये आणि ह्याच्यामध्ये आज फक्त एवढंच झालेलं आहे की मग तो अटल बोगदा असू दे किंवा रोड्स केलेले आहेत. म्हणजे ह्या लोकांना इतकंच मला कौतुक करावं असं वाटतं की आपल्याला तिथं धाडसानं करणारी माणसं पाहिजेत. आज मोदींच्यासारखा प्राईम मिनिस्टर खमक्या तिथं आहे आणि त्यामुळंच आज तिथं आपल्याला जे दिसतं की या ठिकाणी आपण सुरक्षित आहोत. ते जे पूर्वी आपल्या लोकांना तिथं आता काश्मीरच्या आमचे मित्र शहनाज वाज यांनी सांगितलं की आता काश्मीरचा टुरिझम वाढलेला आहे. आता 370 कलम निघालेला आहे. तर त्यामुळं आज काश्मीरमध्ये देखील आज आपल्याला या कुठल्याही परिस्थितीमध्ये काश्मीरचा होता तसं आपल्याला पूर्वीसारखं टुरिझम वाढला पाहिजे. आज इतकी गुंतवणूक केलेली आहे सरकारनं, त्यामुळं आणि गडकरींना, नितीन गडकरींना स्पेशल थँक्स द्यावे लागतील की त्यांनी रोड्स असे केलेत. म्हणजे नितीन गडकरी जेव्हा परवा कोल्हापूरला आले, माझ्याकडे आले, मला म्हटले बाळासाहेब प्राईम मिनिस्टरनी एवढंच सांगितलं आहे की प्रत्येक हायवे माझा असा पाहिजे की कुठलंही विमान त्याच्यावर लँडिंग करायचं झालं तर करता यावं. आणि त्यामुळं त्यांनी तिथं हायवेवर विमान लँडिंग करून बघितलं. आज मी तुम्हाला सांगतो पूर्ण हे तिथं सुरक्षित असं ठेवलेलं आहे. मला तुम्हाला सांगायला हे वाटेल की आताच मी ह्यांच्यावर बोललो, आपल्या तुमचे जनरल पारनाईकांच्याबद्दल. पारनाईक मला परवा फोन आला, मला म्हणले जाधवसाहेब तुम्ही या इकडं, मी आता गव्हर्नर आहे अरुणाचलला. तर मी म्हटलं पारनाईक साहेब तुम्ही एकदम कसं तिकडं म्हणजे गव्हर्नर म्हणून. ते म्हणले मला तुम्हाला सांगतो मला काही कल्पना नव्हती मला तिथं मी गव्हर्नर म्हणून जाईन. म्हणले मला फोन आला PM ऑफिसमधून कि मोदी जी बम्बई आ रहे हैं, आप एयरपोर्ट के VIP लॉन्च में आ जाइए. मोदी जी आले, पारनाईकना त्यांनी सांगितलं आपने नॉर्दर्न कमांड पूरी संभाली है, आपको पूरा बॉर्डर मालूम है, तो इसलिए मैं आपको उधर गवर्नर करके भेज रहा हूँ. तर ही दृष्टी पाहिजे. तर ही दृष्टी आहे. त्यामुळं आपल्याला किती जरी म्हटलं तरी मोदींच्यासारखा प्राईम मिनिस्टर असल्याशिवाय चालणार नाही आहे. कारण ह्या देशाला त्याची गरज आहे. आपण सगळ्या शत्रूंच्या मध्ये राहत आहोत आणि संरक्षणावरचं आपलं बजेट किती म्हटलं तरी ते वाढवलंच पाहिजे. तर मी आता जी सद्भावना ज्योत संजयजींनी सुरू केलेली आहे, तर ही सद्भावना ज्योत जी प्रज्वलित केलेली आहे त्यांनी, ती तशीच देशभर फिरावी, देशभर व्हावी. आणि आपल्यात ही एकात्मता, म्हणजे मला मी बघितलं की आपण भारतीय किती जरी म्हणजे जाती पंथ सगळे असतील, ह्या कारगिल युद्धाच्या वेळेला मी बघितलं की सगळे लोक एकत्र येऊन काम करतो आपण. तर हीच आपली देशाची एकी, ही महत्त्वाची आहे. आणि मला या तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं परत एकदा संजय नार आणि त्यांची टीम यांना मी शुभेच्छा देतो. आणि ही तुमची सद्भावनेची ज्योत अशीच तेवत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हम कहते हैं कि हम चैन की नींद लेते हैं क्योंकि सरहद पर हमारे जवान तैनात हैं.
लेकिन मैं ये भी कहना चाहती हूँ कि सरहद पर जो जवान हैं वो कहीं ना कहीं डॉक्टर प्रताप सिंह जाधव जैसे लोगों के भरोसे पर हैं कि आज नहीं तो कल हमारे लिए भी सोचने वाले लोग इस भारत में मौजूद हैं। चाहती हूँ ज़ोरदार तालियां इन सभी के प्रयासों के लिए। 17 सप्टेंबरला कारगिलला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि ज्यांच्या बळावर ही कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन उभी राहिली आहे ते श्री वसंत गोखले आणि श्री सुमंत वाईकर आज या सभागृहात उपस्थित आहे। त्यांचंही आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। यानंतर अत्यंत आनंद आणि अभिमानाने मी आमंत्रित करते आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी माननीय डॉक्टर माधुरी कानेटकर यांना। जय हिंद। ग्रेट। व्यासपीठावरचे मान्यवर चंद्रकांत दादा, फिरोदिया साहेब, आपले सिनियर्स सगळे इतके इलस्ट्रियस लोक बसलेले आहेत, पद्मश्री जाधव साहेब, ऑल ऑफ यू ऑल डिग्निटरीज इन द डायस, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आय सी अ लॉट ऑफ यंग पीपल हिअर, द यूथ, अँड दॅट इज what is more, that is the future. संजय नायर साहब, थैंक यू सो मच। तुम्ही मला ह्या गौरव पुरस्कार दिला। आई फील एक्सट्रीमली हम्बल्ड। मैं एक बहुत छोटा समझती हूँ अपने आप को, लेकिन इसके पीछे जो आपका मनोगत आपने व्यक्त किया उसका मैं एक चिन्ह हूँ। और आज ये पुरस्कार लेते हुए मैं उन हर डॉक्टर, हर सोल्जर और हर टीचर को ये आपने दिया ये समझती हूँ। और उनके, बिकॉज आई स्टैंड हियर बिफोर यू एब्सोल्युटली हम्बल्ड। देश में अगर 3 व्यवसाय है जिनको सब लोग जिनको इज्जत से देखते हैं, वो है एक सैनिक, दूसरा है जो देश की सेवा करता है, दूसरा है एक शिक्षक जो फ्यूचर को गढ़ाता है, टीचर, और तीसरा है एक डॉक्टर जो आपकी ज़िंदगी को बचाता है। और सौभाग्य है कि मुझे इस ज़िंदगी में तीनों रूप धारण करने का मौका मिला। तो इसलिए मैं सोचती हूँ जो आपने जो मुझे ये पुरस्कार दिया, ये मुझे नहीं, ये हर सैनिक को, हर टीचर को और हर डॉक्टर तक पहुँचाया है। धन्यवाद जी। तो ये क्यों ज़रूरी है? क्योंकि हमने देखा कि जब भी कोई मुसीबत आती है, चाहे वो कारगिल का युद्ध हो, चाहे वो कोविड का युद्ध हो, तब हम सब एक साथ जब जुड़ जाते हैं तब हम किसी भी शत्रु का मात कर सकते हैं। कोविड में भी यही हुआ, जब डॉक्टर सोल्जर्स बन गए तो हम सब साथ आके कोविड पे सब, जब दुनिया ने कहा कि ये भारत का कुछ सही नहीं हो सकता है, लेकिन हमारा नेतृत्व ऐसा था, लॉकडाउन सब लोगों ने साथ दिया और हर नागरिक ने अपने घर से अपनी तरीके से जब साथ दिया, तब जाके हम कोविड के बाहर निकल आए और दुनिया को दिखाया कि भारत क्या चीज़ है। तो इसलिए मैं सोचती हूँ कि ये मौका है कि इसी तरीके हम काम करते रहे। और आज इसीलिए आप देखिए जो एक साथ है, मेरे यहाँ साथी जो मेरे साथ फ़ौज में काम किए वो भी आए हुए हैं, यूनिवर्सिटी के भी आए हुए हैं, और सबके पास कहानियाँ हैं। क्योंकि हम, और बहुत सही कहा कि सिर्फ वर्दी पहनना ज़रूरी नहीं है, ये विचार है जो हमें देश से लगाता है। और वसुदैव कुटुंबकम हमने G20 का ये नारा जो लगाया है वो यहीं से शुरू होता है। वो भारतीय संस्कृति पूरे जग को सिखा सकती है। अब मैं 2-3 छोटी कहानियाँ बताती हूँ, क्योंकि फ़ौज की इतनी जिक्र हुई है। मुझे सच में सौभाग्य मिला सब जगह। और जब ये कारगिल का युद्ध हुआ तब मेरी अपनी कहानी क्या थी। मेरा परिवार जो 4 कुटुंब मेंबर्स का था वो 3 हिस्सों में बटा हुआ था। हस्बैंड आर्मर्ड कोर में थे, वो हिसार के कहीं बॉर्डर के उस एरिया में थे। मैं पठानकोट में थी, जहाँ मेरे साथ मेरी 5 साल की बच्ची थी, और मेरा बेटा 10th क्लास की बोर्ड में था, इसलिए दादा दादी के साथ अलग रह रहा था। तो हम उसी तरह कर रहे थे और बहुत सोच रखा था कि मई महीने की छुट्टी में सब एक साथ घूमने जाएंगे।
पूरे टिकट बनाए थे, सिंगापुर, बैंकॉक, पूरा होटल बुकिंग सब हो चुका था। और मैं आगे पठानकोट से पूना आई, वेट कर रही थी, हस्बैंड आए और कारगिल युद्ध के लिए हमारी सबकी छुट्टी कैंसिल कर दी गई और हमें सब वापस ड्यूटी पे बुलाया गया। तब मतलब एक था कि भाई ये सारी मतलब इतने पूरे साल वेट किए हुए हम साथ जा रहे हैं, दूसरा था कि अब मुझे मौका है। टिकट्स कैंसिल किए, बच्चों को दादा दादी के पास छोड़ के मैं भी पठानकोट गई, ये अपनी यूनिट को लेके आगे चले गए और हमने इस तरीके से पूरा टाइम वो निकाला। और जब बॉडीज़ आए और एक्स्ट्रा ड्यूटीज़ भी करनी पड़ी तो कॉम्बैट ड्रेस में पहन के एक सोल्जर और डॉक्टर का काम पूरा करने का मौका मिला। और उसके बाद यही लद्दाख में जब क्लाउड बर्स्ट हुआ तब हस्बैंड ब्रिग क्यू थे। और जो मतलब हर ये क्यों डॉक्टर, सोल्जर, टीचर को, क्योंकि इन सब में एक सैक्रिफाइस होता है देश के लिए। तो हम सब अपना अपना करते हैं, सबकी मुश्किलें आते हैं, लेकिन हमें देश को के लिए करने का मौका मिलता है। हमारी शादीशुदा ज़िंदगी में हम 36 साल जो सर्विस की एक साथ, उसके बाद वो रिटायर हो गए, दोनों की 39-40 ईयर्स सर्विस इंडिविजुअली है। 26 साल हम अलग अलग रहे, 26 साल। लेकिन ये हमने कभी इसका कोई नेगेटिव ये नहीं देखा, कोशिश की, हमने कहा ये है सेवा करने के लिए करना है तो ये देश के लिए करना है। कभी इसके बारे में कोई खास ये नहीं सोचा। जब छोड़ने की सोची, एक दूसरे ने एक दूसरे का साथ दिया। और ये खासकर मैं युवा पीढ़ी को बोलती हूँ कि आप लोगों ने एक साथ चढ़ना है, क्योंकि उन्होंने मुझे एक मंत्र बताया, लेट अस ग्रो टुगेदर विदाउट ग्रोइंग अपार्ट। मैंने काफ़ी यहाँ पे बताया हुआ है। और इसलिए देश के हम पहले दोनों 3 स्टार जनरल बन गए और पूरे कॉमनवेल्थ के पहले। तो ये इसलिए वो ग्रो टुगेदर विदाउट ग्रो अपार्ट, और आज ये भी मेरे साथ है। लेकिन आगे की कहानी, जब क्लाउड बर्स्ट हुआ, अगेन वी वर सेपरेट, ही वॉज ब्रिग क्यू इन ले, मैं थी कहीं और। मुझे फ़ोन आया 3 बजे, मुझे सोचा हॉस्पिटल से कॉल आया हुआ है, कोई इमरजेंसी आई होगी। लेकिन इनका, मैंने कहा इतनी रात क्यों फ़ोन किया? कहते हैं सुबह उठोगी तो सब गदर दिखाई देगा न्यूज़ में, लेकिन कोई फ़िक्र नहीं है, मेरे भी पूरे टेंट में पानी भरा हुआ है, लेकिन मैं जाऊंगा, उसके बाद शायद लाइंस कट जाएंगी। और अगले 4 दिन उसके बाद मेरे पास कोई कांटेक्ट नहीं था। लेकिन एज ब्रिग क्यू ही स्पीयरहेडेड द होल क्लाउड बर्स्ट ऑपरेशंस ऑफ ले एंड लद्दाख। तो इसलिए मौके मिलते रहते हैं काम करने की। तीसरी बात आई जो आपने हॉस्पिटल की बात की, हुंडर हॉस्पिटल है। मुझे फिर मौका मिला नॉर्दर्न कमांड में, एमजी मेड में, बिफोर आई केम लेफ्टिनेंट जनरल मैं उधर ही थी और हर पोस्ट पे मैंने विज़िट किया। पहली महिला थी वहाँ पे, वॉलंटियर करके गई थी कि मैंने कहा मैंने डॉक्टरी बहुत की, पीडियाट्रिक नेफ्रोलॉजिस्ट हूँ, अधिष्ठाता हो चुकी थी एएफएमसी में, डीन का ये कर चुकी थी। लेकिन मैंने कहा ये तीसरा रोल मैंने इनफ नहीं किया है, इसलिए वॉलंटियर करके नॉर्दर्न कमांड गई। और मेरे अंडर जम्मू कश्मीर और लद्दाख की एरिया थी। पहली बार एक महिला सियाचिन के जो बेस कैंप है उसके फर्स्ट पोस्ट पे मैं हवाई जहाज से गई, और तब मुझे सब ने कहा कि मैडम ये पहली औरत के पैर पड़े हैं इस पवित्र भूमि पे। मैंने कहा अभी सरस्वती, लक्ष्मी, माँ दुर्गा सब पहुँचे हुए हैं, थोड़े दिन की बात है, ये आपका बॉयज़ क्लब ख़त्म हो जाएगा, लड़कियाँ यहाँ आएंगी। और आप देख रहे हैं पहली महिला वहाँ पोस्टिंग गई हुई है, और मोदी जी ने और सारे गवर्नमेंट ने कैसे किया है कि लड़कियाँ आज एनडीए में भी ज्वाइन कर रही है। तो हमने कुछ चीज़ें थोड़ी जल्दी की है, लेकिन हमारे बाद बहुत सारी महिलाएं इस शक्ति को लेके अपने देश को आगे ले जाएंगी। क्योंकि पहली बार मेरी, जब हमारे बैच को पहली पोस्टिंग थी, ब्रिगेडियर मुलगुन मेरे बैचमेट है, याद था कि हम लोग जब एएफएमसी से पास आउट हो गए, पहली बार लड़कियों को ले में गई, मैं राजस्थान के डेजर्ट में गई, और मुझे जीओसी ने जब पहुंची वहाँ पे तो मैं कहा लेडी आई है, उसे सामने ले आई। तो आई वॉज मार्च्ड अप टू द जीओसी, और उन्होंने पूछा कि युद्ध होगा तो क्या करोगी? मैंने कहा सर आप क्या करेंगे मुझे नहीं पता, मुझे पता है मैं ओसी रेयर बन के नहीं रहूँगी, मैं आगे जाऊँगी। तो ये था 1982 की 83 की बात है, उससे हम कई आगे निकल चुके हैं। लेकिन तब भी जीओसी ने कहा हम अपने शत्रु को दिखाएंगे हमारी महिलाएं क्या है। तो ये हिसाब चलता रहेगा।
आई बात इस अस्पताल की जो जाधव जी ने जिक्र किया, एक्चुअली मेरा सौभाग्य है कि मैं वहाँ ड्यूटी भी किया हुआ है। हुंडर का जो हॉस्पिटल है, यहाँ मेरे कलीग सब पहुँचे होंगे, इतना सुंदर मॉड्यूलर हॉस्पिटल है, 100 बेडेड, और आगे इसकी देखभाल भी हो रही है। कुछ साल पहले नया सीटी स्कैन भी पूना के लोगों ने ही वहाँ लगाया हुआ है, और उसके भी टाइम मैं ही वहाँ पे भी थी। और अब हाइपरबारिक ऑक्सीजन चेम्बर भी हुंडर के हॉस्पिटल में लगा हुआ है, और वहाँ पे हमने डिजिटल टेक्नोलॉजी के साथ कनेक्ट किया हुआ है। तो ये चीज़ें जो है, और पूना ने हमेशा बहुत, महाराष्ट्र ने बहुत हमेशा आगे लीड किया हुआ है और जवानों के साथ। तो इसलिए जब वो जवान वहाँ खड़ा होता है, उसे परवाह नहीं होती है, क्योंकि उसके पता है कि महाराष्ट्र जैसे और आप जैसे लोग उसके पीछे हैं, इसलिए वो उस हौसले के साथ वो अपनी ड्यूटी निभाता है। तो अब आई बात यंग जनरेशन के लिए, ये क्या है? अभी चंद्रकांत दादा बता रहे थे कि हर युवा को 2 साल फौज में जाना चाहिए, और ये बहुत अच्छी कल्पना है। और हमने काफ़ी इवन डॉक्टर को देखे, बाकी सारे बस पढ़ते ही रहते हैं, नीट नेक्स्ट एग्ज़ाम, लेकिन एएमसी के देखिए, हम लोग 4 साल सर्विस देते हैं, पूरे बॉर्डर्स में करते, फिर पोस्ट ग्रेजुएशन करने आते। अगर हर डॉक्टर 2 साल भी करेगा तो कोई डॉक्टर क्यों, हर इंजीनियर करते ही ग्रेजुएशन, बाहर देश क्यों जाना है? वो ज़माना गया। एक ज़माना था जब वेस्ट ईस्ट को देखती थी, हम लोग जो है ईस्ट में वेस्ट को देखते थे। अभी युवा पीढ़ी हमारे पास है, 65% ऑफ आवर पॉपुलेशन इज अंडर 35 इयर्स ऑफ एज। तो हम क्यों दूसरे को देखें? अब वेस्ट जो है हमारी तरफ देख रही है, हम उन्हें आगे दिखाएंगे रास्ता। तो और इसी बारे में, तो फौज हमें क्या सिखाता है? जो आज जब मैं रिटायर हुई, अगले दिन वीसी का लोगों ने मुझे इनफैक्ट कोश्यारी जी बोले कि ये सिरदर्द काहे को लेती हूँ। मैंने कहा सर, मैंने तो ज़िंदगी भर कभी सिरदर्द नहीं लिया, मैंने दिया ज़रूर है थोड़ा लोगों को। तो इसलिए, और हर एक जन जब एक काम करता है सोचता है कि भाई इसके आगे क्या। और एक कहावत है कि व्हेन यू फिनिश विद एवरीथिंग यू वांट टू नो हाउ टू लीव योर फुटप्रिंट्स इन द सैंड। अब फुटप्रिंट्स इन द सैंड यानी कि रेत में आप अपने निशान छोड़ रहे हो, लेकिन फिर बारिश, मतलब अगले बार जब समुंदर आगे आएगा वो निकल जाएगी। लेकिन अगर युवा पीढ़ी को उनके मन में, उनके लिए मैं कुछ कर पाऊंगी, तो ये सालों साल चलता रहेगा। इसलिए मैंने ये पोस्ट धारण की, और हर बार विद्यार्थियों के लिए काम करती हूँ। और मेरे साथ ये सारे जो आए हुए हैं, ये भी बहुत सारे मिलिट्री मैन वहाँ पे ज्वाइन किए हुए हैं। और उसी धारणा से आज जोकिंगली MUHS को महाराष्ट्र यूनिवर्सिटी नहीं बोलते हैं, सब प्यार से कहते हैं ये मिलिट्री यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंस बन गई है। तो ये क्या है, ये फौजी मतलब स्पिरिट क्या है? तो वो ये है कि हमें बार बार कभी कहला के, कभी लिखित में, कभी हम अपने सीनियर्स को देख के एक धारणा अपने आप में लेते हैं कि कंट्री फर्स्ट, अपना देश सबसे पहले, ऑर्गेनाइजेशन नेक्स्ट। जिसके लिए मैं काम कर रही हूँ वो हमेशा सेकंड आएगा, मेरे सबॉर्डिनेट्स थर्ड, मेरे साथ जो लोग काम करते हैं वो 3 नंबर पे, यहाँ मैं कहीं आया ही नहीं। तो ये हमारी एक वे ऑफ लाइफ बन जाती है। और इसी का उदाहरण अंत में मैं देती हूँ। एक बहुत ही महान बच्चा था, मैं बच्चा कहती हूँ क्योंकि कैप्टन अंशुमन सिंह मेरा स्टूडेंट था। आपने सब ने पढ़ा होगा, 3 दिन पहले यही सियाचिन में आग लगी, और ये बच्चा वहाँ पे RMO ड्यूटी था, क्योंकि जहाँ फौजी जवान जाते हैं वहाँ हम डॉक्टर उसको हम कहते हैं वी आर द शोल्डर्स बिहाइंड द सोल्जर्स, तो हम डॉक्टर्स भी वहाँ जाते हैं। तो अंशुमन सिंह जो था उसकी सिलेक्शन AFMC में मैंने की थी, इंटरव्यू मैंने लिया था, डीन मैं थी, तो इसलिए मैं उसको अपने बच्चे जैसे समझती हूँ। लेकिन परसों रात को सुबह सुबह जब आग लगी, क्योंकि जैसे उन्होंने कहा ठंड वहाँ वैसी ही होती है, आज भी -50 डिग्रीज़ है, गर्म इसके लिए वहाँ पे पूरा कोई बिजली नहीं है, केरोसिन के डम्स वहाँ पे लगाए होते हैं, और बंकर्स में वहाँ उसी से बुखारों से वो गर्मी रख के लोग रहते हैं। तो रात को जब वहाँ आग लगी तो अंशुमन सिंह ने, मतलब मैं सोच रही हूँ उसने क्या किया होगा,
उसको यही धारणा आई होगी कि मैं सियाचिन पे हूँ क्योंकि मेरा देश पहले आता है, दूसरा आता है मेरा ऑर्गेनाइजेशन। तो वो 25 राजरिफ के साथ आरएमओ था, तो इसलिए उसने वहाँ से हिला नहीं। और तीसरा था उसके लिए मेरे सबॉर्डिनेट्स। तो जब तक एक जवान भी अंदर था, वो बार बार अंदर गया, लोगों को बाहर निकाल आया। और लास्ट टाइम और एक कोई है बचा है देखने के लिए, जब वो अंदर गया तो वो दीवार टूट गई और वो शहीद हो गया। और वही अंशुमन सिंह को आज मैं जय हिंद सलाम करती हूँ, और ये पुरस्कार उस जैसे बच्चों के लिए मैं एक्सेप्ट करती हूँ। धन्यवाद। जय हिंद। डॉक्टर माधुरी कानिटकर, हम सभी की ओर से आपके जज्बे को, आपके हौसले को, आप एक मिसाल हैं हम सभी के लिए। आपकी ताकत, आपकी हिम्मत, आपकी सोच, आपके विचारों को और देश के प्रति आपकी जो भावना है, उस सभी के प्रति नतमस्तक। और जिनको आपने पुरस्कार दिया है वो अंशुमन सिंह, न सिर्फ वो बल्कि जो भी हमारे देश के लिए काम करते हैं, उनके लिए कहना चाहती हूँ कि मुकम्मल है इबादत और मैं वतन ईमान रखता हूँ। मुकम्मल है इबादत और मैं वतन ईमान रखता हूँ। वतन की शान की खातिर हथेली पर जान रखता हूँ। वतन की शान की खातिर हथेली पर जान रखता हूँ। सरहद के प्रति हृदय से मैं व्यक्तिगत रूप से आभार व्यक्त करना चाहती हूँ कि आज इतना अच्छा कार्यक्रम और हम सभी को